पाहुयात पुढची बातमी। साताऱ्यामधल्या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली वाघनखं आजपासून सर्वसामान्य नागरिकांना बघण्यासाठी खुली करण्यात आलेली आहेत आणि ही वाघनखं बघण्यासाठी सातारकरांनी मोठी गर्दी केली आहे। इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। काल दिमाखात वाघनख्यांचा सोहळा संपन्न झाला, त्यानंतर आज सामान्य नागरिकांना हा वाघनख्या बघण्यासाठी खुलं करण्यात आलेला आहे। आता आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळते। सातारकरांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असताना आतमध्ये मोठी सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीचं स्कॅनिंग केलं जातंय आणि त्यानंतरच त्यांना आतमध्ये परवानगी दिली जाते। मोठ्या पोलीस बंदोबस्त सिक्युरिटी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि प्रत्येकाला या ठिकाणी आल्यानंतर 10 रुपये तिकीट ठेवण्यात आलेलं आहे। ह्या वाघनख्या पाहण्यासाठी आपण पाहतोय की या ठिकाणी तिकीट व्यवस्था काउंटर करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणाहून आता मोठ्या प्रमाणात गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मोठ्या शर्थीचे प्रयत्न करताना आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतं। मात्र येत्या 7 महिन्यापर्यंत ह्या वाघनख्या ह्या साताऱ्यात राहतील असं एकंदरीत सांगितलं जातं। त्यामुळं साताऱ्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील मोठे शिवभक्त या ठिकाणी या वाघनख्याचं दर्शन घेण्यासाठी पाहण्यासाठी गर्दी करतील असं म्हणायला काय हरकत नाही। राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।